देख रहे हैं सक्षम भारत टीवी। खादी मंडळ तसं गेली 6 दशकांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात काम करत आहे। मी ज्यांचा उल्लेख केला वि. स. पागे, त्यांनी या महाराष्ट्राला खादी मंडळाच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलेलं आहे। विशेषतः रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना अशा योजना ज्यांनी महाराष्ट्रात आणल्या, ज्याच्याच आधारे आज आपण देशात मनरेगा योजना बनली, ज्याच्या नावाबद्दल आज वादविवाद चालू आहेत। आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना, जी कारागीर रोजगार हमी योजना पाग्याने आणली होती, तीच आज प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना म्हणून पुढे येते। त्यामुळे अशा योजना आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि आमची मदकेंद्र योजना, अशा योजनांच्या माध्यमातून खादी मंडळ गेली अनेक वर्ष काम करते आहे। मुख्यत्वे याचा उद्देश खादी विषयाचा प्रचार आणि प्रसार करणं आहेच, पण ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणं, जी महात्मा गांधींची संकल्पना होती की खेडे स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वावलंबी बनलं पाहिजे, तर ते स्वावलंबी बनायचं असेल तर ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न झाले पाहिजेत। आणि म्हणून या सगळ्या योजनांच्या माध्यमातून खादी मंडळ गेली अनेक वर्ष काम करते। आणि गेल्या 2 वर्षांपासून एक वेगळ्या प्रकारची योजना, जी नाविन्यपूर्ण योजना आहे, जी भारतात कुठच्याच राज्यात राबवली जात नाही, ती म्हणजे मधाचे गाव ही योजना। ही योजना प्रामुख्याने 2022 साली सुरू झाली। मांगर हे मधाचं पहिलं गाव बनलं आणि त्याच्यानंतर त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव मांडला होता की मांगर देशातलं पहिलं मधाचं गाव झालं, ज्याचा एक यशस्वी प्रयोग झाला। म्हणजे त्याच्याबद्दल माहिती द्यायची झाली तर एकेकाळी त्या गावात 60%च मधमाशी पालनाचा व्यवसाय करत होते, आज तिथे 100% मधपाळ व्यवसाय करत आहेत। दुसरं, मधाचं उत्पादन तिथे दुप्पट झालेलं आहे। नंतर तिथे मधु पर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतो, हाही तिथे वाढलेला आणि 1.5 लाख लोकांनी त्या गावाला गेल्या 1.5-2 वर्षात ही भेट दिली। त्यामुळे तिथे हॉटेल इंडस्ट्री, आपण घरात राहायची व्यवस्था करतो अशी व्यवस्था, नंतर खाण्यापिण्याचे हॉटेल्स, गाईड, असे विविध माध्यमातून त्या गावाचा एक आर्थिक विकास हा होऊ लागलेला आहे। त्याच धर्तीवर कोल्हापूरमधलं पाटगाव हे दुसरं गाव मधाचं झालं। आणि मग हे प्रयोग लक्षात घेतल्यानंतर आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं की अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करू इच्छितो। आणि त्यावेळेच्या अर्थसंकल्पात जेव्हा ते अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी 17 कोटी रुपये ह्या योजनेसाठी मंजूर केले। आणि मग पुढे निवडणुका आल्या, त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला थोडा वेळ लागला। आणि आज त्याचा पहिला टप्पा हा आम्ही करतोय। आणि या पहिल्या टप्प्यात 5 कोटी 10 लाख रुपये शासनाने मंजूर केलेत। आणि त्याच्यात महाराष्ट्रातली 10 गावं आम्ही करायला घेतलेत, त्याची सूची दिलेली आहे, कोणती कोणती गावं आहेत। त्यातली विदर्भातली ही 2 गावं आहेत। एक वर्धा जिल्ह्यात शिंदीविहीरचं गाव आहे आणि दुसरं अमरावती जिल्ह्यात चिखलदरामध्ये जे आंजरी गाव आहे। अशी 2 गावं विदर्भातली आहेत, बाकी मग मराठवाड्यातली आहेत, खानदेशातली आहेत, अशी मिळून 10 गावं आत्ता आम्ही करायला घेतलेली आहेत। आणि या प्रत्येक गावाला आम्ही 50 ते 54 लाख असा निधी आम्ही देणार आहोत। आणि काही गावात आग्या माशा आहेत, त्यामुळे तिथे थोडा निधी आम्ही कमी दिलेला आहे, काही ठिकाणी कमानी उभ्या आहेत, त्यामुळे गावाच्या आवश्यकतेप्रमाणे आम्ही त्या निधीचं वाटप केलं आहे। पण सामान्य 50 ते 54 लाख त्या गावाला आम्ही निधी आम्ही वितरित करणार आहोत। आत्ता त्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही मधपाळांचं प्रशिक्षण घडवून आणलं। या 10 गावात मिळून 348 आकडेवारी दिलेली आहे। मधपाळांची आम्ही निवड केली आणि त्यांना 10-10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं आहे। यातली बरीच गावे आदिवासी गावं आहेत आणि काही ठिकाणी आग्या माशांचे मध काढणारे मधपाळ तिथे आहेतच, पण त्या गावात सातेरी माशा ज्या आहेत, आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या स्थानिक माशा आहेत, यांचंही जतन संवर्धन होणं आवश्यक आहे। त्यामुळे त्याचंही प्रशिक्षण आपण आग्या आणि सातेरी अशा दोघांचं प्रशिक्षण आपण जिथे आवश्यक आहे तिथे या दोन्ही ठिकाणी आपण देतोय। आणि या प्रत्येक गावात आपण मधपेट्यांचं वितरण या दुसऱ्या टप्प्यात केलेलं आहे। आणि आता प्रत्यक्ष वसाहती, ज्याला मधमाशांच्या वसाहती म्हणतात, कॉलनीज इंग्रजीमध्ये, त्या कॉलनीज आपण पुढच्या काळात देणार आहोत। त्यामुळे प्रत्यक्ष मधमाशी पालन तिथे सुरू होईल, मध उत्पादन सुरू होईल आणि मग त्याचे पुढचे काही टप्पे आहेत, जसं गावात कमान उभी करणं,
माहिती केंद्र दालन उभं करणं, कारण मधमाशीबद्दल आज गैरसमज असतात लोकांमध्ये, त्यामुळे पुरेशी मधमाशीची माहिती, निसर्गाला ती किती उपयुक्त आहे, पीक समृद्धीला किती तिचा उपयोग होतो, या सगळ्या आणि त्याच्याबद्दलचे मुळात गैरसमज जे आहेत हे सगळे दूर व्हावेत आणि या सगळ्या पर्यावरणाचं संरक्षण करणारा, शेतीला पूरक असणारा असा कीटक आहे. त्यामुळे ही सगळे माहिती दालनात मधमाशीबद्दलची माहिती देणं असं पुढच्या टप्प्यात आहे. आणि मग तिथे काही ठिकाणी मधसंकलन केंद्र करणे, म्हणजे आम्ही केवळ प्रशिक्षण देत नाही, तर प्रशिक्षण दिल्यानंतर तो जो मध आहे हा मध आम्ही खरेदी करतो. म्हणजे मला सांगायला आनंद होतो आहे की आपला महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की मधाला 500 रुपये हमीभावाने आम्ही मध विकत घेतो. अर्थात त्याची शुद्धता तपासून आमचं महाबळेश्वरला स्वतःचं मध संचालनालय आहे, त्या संचालनालयात आम्ही त्या मधाचं सॅम्पल पाठवतो आणि मग आमच्या सगळ्या कसोटीला उतरलं तो मधसुद्धा आम्ही विकत घेतो. त्यामुळे शेतकऱ्याला किंवा जो व्यवसाय करणार आहे त्यालाही हमीसुद्धा आहे, त्यामुळे तो मध आम्ही विकत घेतो. त्यामुळे मधसंकलन केंद्र पुढच्या काळात तिथे होईल आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे प्रत्यक्ष मध प्रक्रिया केंद्र काही ठिकाणी, कारण त्याचंसुद्धा एक वेगळं प्रशिक्षण द्यायला लागणार आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये शक्य आहे त्या गावांमध्ये मधसंकलन केंद्र सगळ्याच गावांमध्ये होईल आणि प्रत्यक्ष मध निर्मितीसुद्धा काही गावांमध्ये होईल. त्यामुळे तिथे एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला लागेल. बाकी मधमाशीपासून केवळ मध मिळत नाही, आपल्याला अनेक जणांना माहिती आहे की याची उपउत्पादनं आहेत, जसं ते रॉयल जेली आहे, मेण आहे, प्रोपोलिस आहे, मधमाशीचं विष हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्याची किंमत 1 किलोला 1 कोटी रुपये अशी किंमत आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्रात असा एकही खाजगी लोकांनी केला असेल काही जणांनी, पण भारतात सुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प नाही आहे ज्याच्यात अमेरिका आणि चीन पुढे आहे. तर आमच्या मंडळाच्या माध्यमातून त्याचाही चाचपणी चालू आहे की अशा प्रकारचा प्रकल्प आपल्याला पुढच्या काळात महाराष्ट्रात करता येईल का. त्यामुळे एकूण हे मधाचं गाव ही एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि त्याचे परिणामसुद्धा चांगले दिसायला लागलेले आहेत. तर आत्ता 10 गावांमधला पहिला टप्पा आम्ही या पूर्ण करतो आहे आणि 1-2 महिन्यात साधारण सर्व सिद्ध होईल आणि प्रत्यक्ष मधाचं गाव त्याचं उद्घाटनही आम्ही करू. नागपूर जिल्ह्यातलं सुद्धा आम्ही गाव निवडलेलं आहे. उद्या आम्ही गडचिरोलीत जाणार आहे, तिकडची 2 गावं आम्ही निवडलेली आहेत. तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची एक समिती असते, मग त्या मधाच्या गावाचे काही निकष आहेत. मग डोंगराळ भागात पाहिजे, मधमाशीला पूरक असणारं सगळा फ्लोरा पाहिजे, फ्लोरा फाउना, नंतर मग स्थानिक मधपाळ पाहिजेत, तिथे पारंपरिक पद्धतीत काम करणारे, गावाचा सहभाग पाहिजे, लोकांची मान्यता पाहिजे, मग तो ठराव आला ग्रामसभेचा. या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली की आम्ही तर मधाचं गाव घोषित करतो आणि ही पुढची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे पुढच्याही टप्प्यात या मधाची गावं कोणती होऊ शकतात याची चाचपणी चालू केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विदर्भात आत्ता या 2 जिल्ह्यात मी स्वतः प्रवास करतो आहे. आणखीन एक त्याला जोडलेला विषय की बार्टी ही संस्था आपल्याला माहिती आहे, तर बार्टी आणि राज्य खादी मंडळ यांच्या वतीने जे दलित आहेत, मागासवर्गीय आहेत, अशांच्या आर्थिक उन्नतीसाठी EDP ज्याला आपण म्हणतो की उद्योजकता विकास प्रशिक्षण, याचंही नागपूरमध्ये प्रशिक्षण गेल्या वर्षी झालं. 350 जणांना त्याचं प्रशिक्षण दिलं, तर त्याचाही आज एक कार्यक्रम होता. उद्या तसा गडचिरोलीत तोही कार्यक्रम आहे. आणि या सगळ्या विषयाला जोडून एकूण खादी मंडळाच्या उपक्रमांविषयी लोकांमध्ये जागृती करणं, जसं खादीचा विषय असा आहे की महाराष्ट्रात तसा तुलनेत तो इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मागे होत आम्ही. त्यामुळे आमचे असे प्रयत्न आहेत की खादी मंडळाच्या भारतात महाराष्ट्रात एकूण एकेकाळी 72 संस्था होत्या, आज कागदावर 40 आहेत आणि प्रत्यक्ष ऑपरेटिंग ज्याला म्हणू खादी उत्पादक हे हार्डली 15 ते 20 जण आहेत. तर आम्ही खादी मंडळाला सुद्धा, आम्ही खादीचं उत्पादनाला सुद्धा एकूण चालना देण्यासाठी 2-3 वेळा खादी मंडळाची खादी उत्पादन करणारे नाही सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे 2009 पर्यंत सरकार अनुदान देत होतं. आम्ही खादी मंडळाची खादी संस्थांची बैठक घेतली 2-3 वेळा. सगळ्यांचं म्हणणं आहे की अनुदान जर दिलं तर आपलं उत्पादन वाढू शकेल किंवा मिळणारी जी मजुरी आहे ही मजुरी सुद्धा, कारण कष्ट खूप आहेत त्या चरख्यातनं सगळं निर्माण करणं. त्यामुळे सरकारला तेही आम्ही आत्ता प्रस्ताव दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या खादी संस्थांना पुनरुज्जीवित करायचं आहे तर आपल्याला अनुदान दिलं पाहिजे, कारण अनेक राज्य भारतातली 25 ते 40% अनुदान देतात. तर तोही आमचा एका बाजूने प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या बाजूने खादी विषयाची जागृती वाढावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. जसं महाराष्ट्रात एखादा खादीचा मॉल करता येईल का, कारण महाराष्ट्रात खादीचा मॉल कुठेही नाही आहे. त्यामुळे तोही करण्याची आमची एक कल्पना आहे. एक खादी यात्रा या सगळ्या विषयावर काढावी पुढच्या काळात.
त्याच्यात मधमाशीपासून सगळे विषय असतील. हे प्रस्ताव आहेत, अजून त्याचं अंतिम हे झालेलं नाही, पण आमच्या मंडळात या विषयाची चर्चा चालू झालेली आहे. मधमाशी पालनाला आणखीन गती देण्यासाठी आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे सुरू केलेले आहेत. जसं अनेक जणांना माहिती नाही की 20 मे हा जागतिक मधमाशा दिन आहे. तर आमच्याही मंडळाने पूर्वी फार काय केला नव्हता. गेल्या 3 वर्षांपासून मात्र आम्ही हा विशेषत्वाने साजरा करतो आणि जो चांगला मध उत्पादन करतो, सकस मध उत्पादन करतो, वर्षानुवर्ष करतो, अशाला पुरुष आणि महिला अशा दोघांना आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे आम्ही उपक्रम सुरू केला आहे. आणखीन एक हा उद्योगासंदर्भात ज्या योजनांचा मी उल्लेख केला, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, तर याच्यात चांगला उद्योग म्हणजे बँकेकडनं कर्ज घेऊन ज्यांनी चांगल्या प्रकारे व्यवसाय केले, स्टार्टअप ज्याला आपण इंग्रजीत म्हणून, की त्यालाही प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही उद्योग भरारी पुरस्कार हा सुरू केला आहे. तोही आम्ही देतो. 11 एप्रिल हा आमचा स्थापना दिन आहे मंडळाचा, तोही आम्ही साजरा करायला सुरुवात केली, जो महात्मा फुल्यांची जयंती आहे. तेव्हा असे वेगवेगळे खादीचे उपक्रम आपण महाराष्ट्रात सुरू केलेले आहेत. मुख्यत्वे मधाच्या गावाबद्दलचा आत्ता आमचा जास्त भर आहे, प्राधान्य त्याला आहे, त्याला जोडून खादीचे हे विषय आहेतच. पण मधाच्या गावाबद्दल आत्ता आम्ही जास्त प्रमाणात आम्ही त्याचा प्रचार करतो आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मन की बातमध्ये प्रधानमंत्री मोदींनी अमित गोडसे या एका युवकाचा उल्लेख केला होता की ज्यांनी IT इंडस्ट्रीमधली नोकरी सोडून पुण्यात तो काम करतो, की पुण्यात शहरी भागात जी मधमाशांची पोळी आहे ही पोळी सोडवणं. कारण आज शहरी भागात लोकांना त्याच्याबद्दल गैरसमजूत असते, त्यामुळे एक भीती असते. ते पुणे शहरात त्यांनी 2016 ते 2025 या 8-9 वर्षात 16,000 मधमाशांची पोळी रेस्क्यू केलेली आहे. इंग्रजी ज्याला रेस्क्यू म्हणतो ते सोडून त्याचं पुनर्वसन केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काही उपक्रम महापालिका क्षेत्र विशेषतः आहेत, त्या क्षेत्रात ही करावीत अशी आमची कल्पना आहे. अमित गोडसेशी बोलणं झालं आहे, याचंही प्रशिक्षण पुढच्या काळात करावं. आणि परवाच मुंबईत बाग विषयातलं जे सुपरवायझर आहेत परदेशी म्हणून, त्यानंतर तिथे एक मधमाशा पालन उद्योग करणारे लोक असावे, मग ते जंगलातला आग्या मधमाशा असेल किंवा सातेरी असेल. त्यानंतर टुरिस्ट एखाद्या स्पॉटपासून ते जवळचं असावं असे मुख्य निकष आहे. त्यामध्ये बसणारं ते फॉरेस्टकडूनच आम्हाला ते गाव एक सजेस्ट करण्यात आलं. ते नरहर गाव त्या सगळ्यामध्ये बसते आहे. तिथूनच जसं मी म्हटलं की सफारी गेट जवळ आहे, जंगल परिसरातला भाग आहे. तिथे निसर्गातल्या ज्या आग्या मधमाशांच्या बऱ्याचशा कॉलनीज तिथे आहेत, त्यामुळे त्यानुसार त्या गावाची आपण निवड केली. हाच विषय होता. तर राजकारणाचा तो जनसामान्यांचा खरा विषय झाला पाहिजे, जी महात्मा गांधींची संकल्पना होती. एक तो विषय असा आहे की केंद्र सरकारचा एक अधिकृत GR आहे की प्रत्येक विभागाने आठवड्यातून एकदा ही खादी परिधान केली पाहिजे. पण आज फार कमी ठिकाणी असं वापरलं जातं. आज आम्ही महापालिका आयुक्तांनाही भेटलो होतो, त्यांनाही त्याची आठवण करून दिली. तर त्यांनी आम्हाला महापालिकेच्या हद्दीत खादी आणि मधाचं एक स्टॉल देण्याचं लगेच त्यांनी स्वीकृत केलं. तर पुढच्या काळात असा एक प्रचार सुरू होईल. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की काहीच नाही तर आपण खादीचा रुमाल वापरायला सुरुवात करा. म्हणजे आपल्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण सुद्धा खादीचा रुमाल आपण अतिशय स्वस्तात आम्ही तुम्हाला तो मिळवून देऊ. आमचे चेचरे तुम्हाला देतील. एक मिनिट एक देतो. आमच्या 2 घोषणा आहेत की हर घर खादी, घर घर खादी. याचा अर्थ खादी वापरा, म्हणजे खादीचा कपडा घ्यावाच. पण जी प्रधानमंत्री मोदी म्हणतात की खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातून जी कुठची छोटी वस्तू आहे, अगदी मेणबत्तीपासून ते कपड्यापर्यंत, ती